तर आज आपण अनुभवणार आहोत नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देऊळगाव येथे उत्साह, देशप्रेम आणि आनंदाच्या वातावरणात साजरा झालेल्या स्वातंत्र्य दिन सोहळ्याची सुंदर झलक। भारताच्या स्वातंत्र्याचा गौरवशाली दिवस, देशभक्तीची भावना मनामनात जागवणारा हा दिवस आमच्या शाळेत शाळा परिवार, विद्यार्थी आणि ग्रामस्थ सहभागाने मोठ्या उत्साहात साजरा। शाळेची आकर्षक सजावट, फुलांची आरास, सुंदर रांगोळी आणि कार्यक्रमाची जय्यत तयारी झाली आणि मग आला तो अभिमानाचा क्षण। मान्यवरांच्या उपस्थितीत भारत माता की जय आणि देशभक्तीच्या घोषणांनी भारावून गेले। विद्यार्थ्यांनी सादर केले सामूहिक गीत आणि स्वागत गीत। पुढे रंगत वाढली ती संगीत कवायतीने। त्यानंतर आपल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सादर केली मनमोहक संगीत लेझ। भरून गेले। देशप्रेमाची भावना केवळ मनात नाही तर शब्दातूनही व्यक्त झाली। आपल्या विद्यार्थ्यांनी देशभक्ती आणि राष्ट्रप्रेमावर आधारित सुंदर भाषणे सादर। यानंतर शाळेच्या शैक्षणिक यशाचा गौरव करण्यात आला। शिष्यवृत्ती परीक्षा, श्रेया परीक्षा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। या गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशामुळे शाळेच्या शैक्षणिक वाटचालीला नवीन प्रेरणा मिळाली। याच कार्यक्रमात माझ्यासाठी एक विशेष आणि भावनिक क्षण होता। या शाळेत माझी 2 वर्षांची आनंदी आणि यशस्वी सेवा पूर्ण झाल्याबद्दल ग्रामस्थ आणि शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने माझा यथोचित सत्कार करण्यात आला। ग्रामस्थांनी मुख्याध्यापक, शिक्षक वृंद आणि संपूर्ण शाळा परिवाराच्या कार्याचेही कौतुक करून शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी सरपंच, उपसरपंच, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि मान्यवरांची उपस्थिती लाभली। आगामी काळात आपल्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षा, विशेषतः नवोदय विद्यालय परीक्षा आणि इतर शैक्षणिक संधीसाठी मोठी स्वप्ने पाहावीत, यासाठी गावातील ज्येष्ठ आणि मान्यवर मंडळींनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन। डोलाने फडकणारा तिरंगा आणि मनात देशप्रेमाची भावना घेऊन आमच्या शाळेने हा स्वातंत्र्य दिन अत्यंत आनंद आणि उत्साहात, अभिमानाने साजरा केला। हा एक दिवस केवळ उत्सव नव्हता तर देशप्रेम, शिस्त, संस्कार, गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा सुंदर सोहळा होता। या अविस्मरणीय सोहळ्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व ग्रामस्थांचे, पालकांचे, शाळा व्यवस्थापन समितीचे, मान्यवरांचे आणि माझ्या सहकारी शिक्षकांचे मनःपूर्वक आभार। आणि आपल्या सर्वांच्या मनात एकच भावना सदैव जागी राहू, देश प्रथम, राष्ट्र प्रथम आणि आपला भारत सदैव महान। जय हिंद, जय भारत।